गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज टिफिनचा मेनू होता शेपू आणि पालक मिक्स भाजी, चपाती, भात आणि संत्रं असं. आणि त्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि आदल्या दिवशीची आपल्या देवी आईची जी घट बसवलेले असतात आपल्याला, ते दुसऱ्या दिवशी काढायचे असतात. पण ह्या दिवशी ना शुक्रवार असतो आणि अजिबात काढायचं मन नाही होत. कारण ना ते देवी आईचं रूपच असं असतं, की ते सगळं शृंगार तिचा काढून ठेवायला मन नाही होत. असं वाटतं, की अजून असंच असायला पाहिजे कायमचं. पण काय करणार, ते तर आपल्याला काढावंच लागतं. मी पण इथे हे सगळं करायला घेतलं आणि फुलं वगैरे हे सगळं एका साईडला करून ठेवलं आणि मी एक असा हा बॉक्स बनवलाय, म्हणजे काही पण गिफ्ट वगैरे कुठून पण आलेले असतात ना, त्याचा बॉक्स चांगला असतो ना आपल्याकडे, तर तो मी ठेवून टाकते जेणेकरून असं देवाचं वगैरे काही पण ठेवता येतं. तर हे बघा, हा असा बॉक्स मी ठेवलाय. त्याच्यामध्ये सगळं देवी आईचं सगळं सामान एकत्र आपल्याला पटकन भेटेल असं ठेवते मी. त्यानंतर कपडे वगैरे सगळे सुकत घातले, बाळासोबत जरा मस्ती केली. लगेचच सकाळपासून ना हे सगळं चालू असतं त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होतं म्हणून लगेचच मॉइश्चरायझर लावून घेतलं. थंडी पण वाढली आहे. नंतर डाळ-भातचा कुकर लावला. आज पालकची डाळ बनवायची होती आणि कुकर पण असा थोडासा लूज झाला होता, तर ते सगळं फिटिंग करून घेतलं. लगेचच चपाती पण करून घेतली आणि बाळासाठी आज मला बनवायचा होता पनीरचा आपला जो पराठा असतो तो. आणि मला पण भूक लागली होती कारण आज सकाळी नाश्ता वेगळा असा काही बनवला नव्हता. मग सगळं जेवण रेडी होतं. म्हटलं चला आणि आज आम्ही लवकरच जेवायला घेतलं कारण जेवून झोपायचं होतं. तब्येत पण थोडी डाऊन वाटत होती. तुम्हाला आवाजावरून वाटतच असेल. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.